नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कोणी तुमच्याबरोबर असो वा नसो, चाणक्य नीतीतल्या या 10 गोष्टी लक्षात ठेवा, तुमच्या उपयोगी पडतील. चला तर मग पाहूया अशा कोणत्या 10 गोष्टी आहेत ज्या आपल्या उपयोगी पडणार आहेत. जर तुम्ही नेहमीच काळजीत असाल, घाबरत असाल आणि गरिबीशी झुंजत असाल, तर अशा परिस्थितीत चाणक्य नीतींच्या या 10 गोष्टी लक्षात ठेवा. थोड्याच वेळात तुम्हाला आयुष्यात एक नवीन अनुभव येऊ लागेल. 1. जेव्हा एखादी व्यक्ती आयुष्यातील दुःखाने त्रस्त असते, तेव्हा त्याला फक्त त्याची मुलं, पत्नी आणि देवाचे भक्तच आधार दिसतात. 2. हा कोणत्या प्रकारचा काळ आहे? माझे मित्र कोण आहेत? हा कोणत्या प्रकारचा देश आहे? माझे उत्पन्न आणि खर्च काय आहे? मी कोण आहे आणि माझी ताकद काय आहे? माणसाने याचा वारंवार विचार केला पाहिजे. 3. सोन्याची परीक्षा घासून, कापून, गरम करून आणि मारून केली जाते. त्याचप्रमाणे माणसाची परीक्षा दान, चारित्र्य, सद्गुण आणि आचरणाने होते. 4. एकाच गर्भातून जन्मलेले किंवा एकाच नक्षत्रात जन्मलेले अनेक लोक सारखे नसतात. ज्याप्रमाणे बोरीच्या झाडावरील सर्व बोरं सारखे नसतात. 5. आळसामुळे शिक्षण नष्ट होते. इतरांना संपत्तीचा रक्षक बनवल्याने संपत्ती नष्ट होते आणि सेनापतीशिवाय सैन्य नष्ट होते. 6. ज्ञान हे व्यवहाराने, कुटुंब हे चांगल्या वागणुकीने, सज्जन व्यक्ती त्यांच्या गुणांनी आणि डोळ्यातून राग ओळखला जातो. 7. दानधर्म गरिबीचा नाश करतो. चांगले आचरण दुःखाचा नाश करते. ज्ञान अज्ञानाचा नाश करते आणि भक्ती भीतीचा नाश करते. 8. वासनेसारखा आजार नाही, अज्ञानासारखा शत्रू नाही, क्रोधासारखा अग्नी नाही आणि ज्ञानापेक्षा मोठा आनंद नाही. 9. माणूस एकटा जन्माला येतो, एकटाच मरतो. तो त्याच्या कर्माचे चांगले आणि वाईट परिणाम एकटाच अनुभवतो. तो एकटाच नरकात जातो किंवा एकटाच मोक्ष मिळवतो. 10. परदेशात शिक्षण हा मित्र असतो, घरी पत्नी हा मित्र असतो, औषध रुग्णाचा मित्र असते आणि धर्म मृत व्यक्तीचा मित्र असतो. खरंच हे 10 विचार नक्की लक्षात घ्या. कोणी तुमच्याबरोबर असो वा नसो, पण चाणक्य नीतीतले या 10 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. तुमच्या नेहमी उपयोगी पडतील. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.